हा मध किमान 10 वर्ष जुना असणार आहे, कारण की त्याचा रंग सांगतोय जो काळा पडलेला आहे. मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी दररोज काही ना काहीतरी विशेष होतंय हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि दररोज 8:15ला टाकण्याचा मी प्रयत्न फुल्ल करतोय, पण एक दिवस आड येण्याचा सध्या होतंय की असं एक दिवस आड येतोय. तर ह्या भागात पहा मित्रांनो की एकदम जुना मध आहे आणि एकदम घराच्या तो जवळ लागलेला आहे आणि त्या लोकांना त्रास व्हालता की अचानक माशी एक चावली आणि ते माशीचं तो मध काढण्यासाठी त्यांनी धनगराला विचारलं. पण धनगराला विचारलं असता धनगराने देखील म्हणलं की हा मध काढणं सोपे नव्हे, हे मधमाशी खूपच जहाल असते आणि पाठला केली तर सोडत नाही आणि लई चावते. मग त्यांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही काढू शकता का. तर इथे मागेच होता आपल्या घराच्या इथे अतिशय अडचणीच्या जागेत होता. त्या ठिकाणी आपल्याला काढताना सापाचे कांड देखील सापडलं. पुन्हा ते आपण ठेवून दिलं आहे त्या जागी. हा मध काढलाय आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता या साईडला हे आपलं डिग्रज गाव आहे आणि ह्या डिग्रज गावात दररोज काही ना काहीतरी विशेष घडत असते माझ्या बाबतीत. आणि जे काही घडतंय ते मी युट्यूबवर टाकतच असतोय. त्यामुळे पाहत चला पोहत चला डिग्रजचा कृष्णाकाठ. खूप काही छान असं मस्त भाग येत असतात. पाहत चला आणि पहा हा मधाचा भाग. कुठं गावतो पाहुण्या? इंगळी गडाई डसला इंगळी गाणं आहे तेच ना. तुझ्या प्रीतीचा इंगळा डसला ग बाई डसला. थांब बघूया पहिला कुठं काय सगळ्यात घातलाय तर साप बी बसणार लागा. साप बी बसणार म्हणून हात घाला म्हणते. घाला तर बघा कसा आहे. काय घाला हात बसा. आयुष्यपत हे लय डेंजर म्हणून घेत रे या. ह्या डेंजर लय माशा डेंजर असतात. ह्या माशा चावल्या का नाही मरत्यात नाही. अहो आली बघ माशी चावते की. मला चावत नाहीत रे. माझ्या त्याची ओळखी रे. माझी त्याची फ्रेंडशिप आहे. अरे राजा आता ही काढायची वेळ आहे का राजा? मला कामाला जायचं आहे. कपडे बघ माझे. हा चला सगळ्या सध्या आपण कामाला जात आहे आणि दुपारी आता पाहू. दुपारी 100% मत काढायचा. आज दुपारी हमला कोण कोण आहे मस्त पैकी मी कपडे हे त्याने करून आणतो. जाऊ का दुपारी 3 वाजता आल्यावर. इतकी मुलं असून देखील नारळ कसं का दिसलं नाही त्यांना कोणाला. एक नारळ होता ते मी घेतला होता आणि गावल्या मला ह्याच्याकडे दिला. मला ठेव आणि पुन्हा मी हे अकाउंट घेतला त्याने मला दिला. पण नंतर मी त्यांना देऊन टाकला ज्याच्या मालकाचा आहे. आणि ह्याला मग जरा थोडंसं मित्राला आपल्या प्रॉब्लेम आहे त्यामुळं पहा आता काय होतंय आणि आपण जायचं आता लगेच. चल ठीक आहे मित्रा आता आपण जाऊया. आणि आता हा मालक आहे मालकाला फक्त देताना आता आपल्या शाल नाहीये नारळ त्याच्या स्वाधीन केला. चलते का नाम गाडी आणि गाडी चालायला यायचा अर्थ मी कामाला चाललोय. आणि गुलू मोहराची झाडं मित्रांनो भरपूर ठिकाणी आली आहेत. उन्हाळा चालू आहे कडक उन्हाळा म्हणल्यावर तोंडाला आपण रुमाल तर बांधलाच पाहिजे आणि गॉगल घेतलाच पाहिजे. बरेच जण तसे दिसतील तुम्हाला. येताना एक मुलगा दिसला त्या 2 मुलांना मी लिफ्ट दिली. म्हणजे कुठे चालला मित्रांनो ते म्हणजे नाल्यामध्ये मासे पकडायला. आता बघा ह्यांच्याकडे बघा गळ वगैरे आहे. हाय कर हाय. मच्छी बहुत मिलता है वहाँ. हाय कर हात दिखा. ओके. गरीब परिस्थिती मित्रांनो. कुठल्या नाल्यामध्ये मासे पकडायला चालले होते आणि अशी मुलं लय हुशार असतात. दिसले होते आणि म्हणले मालक आम्हाला एक वडापाव द्या की. आणि कोण आपला असं विचारलं की खायचं विचारलं की आपला नाही म्हणू शकता नाही जरा कसं वाटते आपल्याला. मग या दोघांना वडापाव दिले 2 आणि वडापाव मी मात्र काय खाल्ला नाही. मला पुढे गडबड होते का कार्यक्रमात जायचं होतं आणि या ठिकाणी ह्यांना वडापाव दिला आणि या ठिकाणी मी चालता झालो होता. कार्यक्रम कशाचा तर मित्रांनो आमचे एक सहकारी त्यांचा निरोप समारंभ होता. म्हणजे त्यांची सेवापूर्ती पूर्ण झाली होती आमच्या कंपनीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला मी चाललो होतो. पुढे तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तिथे काय काय घडलं. सेवापूर्ती सोहळा सुस्वागतम. सभा सुटला तरी सोबत सुटली नाही. अशा प्रकारे त्याची पूर्णपणे भव्य तयारी त्यांच्या घरच्यांनी वगैरे केली होती. जन्मतारीख त्यांची 1966 साली म्हणजे लेडीज होत्या. लग्न 1982 झालं असं लिहिलं. कन्यारत्न त्यांना 1983 झालं. पुत्ररत्न 84 साली म्हणजे लगेच पुढल्या वर्षी. पुन्हा पुत्ररत्न 84 नंतर 27 साली. म्हणजे 2 मुली 1 मुलगा. 2 मुला आणि 1 मुलगी. नोकरी कधी मिळाली ते मुली लग्न कधी झालं मुलाचे लग्न कधी झालं. ही थीम मित्रांनो मी दाखवायचा उद्देश काय थीम अशा प्रकारे थीम करून शेवटी इथं बोलले. आणि पुन्हा आता रिटर्न आपल्या घराला चाललो कारण की आपल्याला यायचं आहे
मधाचा ब्लॉक करायचा आहे इथं. त्यामुळे लगेच मी नाकाला रुमाल बांधला आणि डोळ्याला गॉगल घालून डिग्रजच्या कृष्णाकिनारी लगेच आल्यानंतर प्रस्थान केलं मी. तिथं आमची आई वैरण काढ लागल्या, वैरण काढत नाही भांगला लागल्या. म्हणजे आम्ही ह्या तालीची वैरण काढतोय एका मालकाची, मग ती ताल त्याला भांगलून द्यावं लागते. त्याने औषध जर मारलं तर आमची वैरण जाऊ शकते. मग त्यांची आम्ही वैरण नेतोय म्हणून थोडंसं काम करून द्यावं लागते. आणि मी इथं बसलोय तर एडिटिंग करायसाठी बसलोय. आता बघा तुम्ही दिसेल माझ्या माईक वगैरे आहे, एडिटिंग करायला बसलोय. इतक्यात मला घरातनं फोन आलाय की ती मुलं आल्यात. माझ्या आमच्या मिसेसने फोन केला, कारण घराच्या खिडकीतनं मागून दिसते मुलं आलेत आणि मुलं तुम्हाला बोलवायला म्हटले पड्डीशी या, पोरं वाट बघायत. आता मी लगेच गाडीवर बसणार आणि चला मधाचा ब्लॉग आज पूर्ण करून टाकू. चला या मी जातो. आणि ते भेंड्या काढ नको, हाताला कुस लागते लय. खुरप्यानं कापून काढ. हा नुसतं एका कालवून पुरतं काढ भेंड्या. आता या ठिकाणी दोन असे शब्द गेले जे सांगायला लागतील एकदम ग्रामीण शब्दात. वैरण म्हणजे जनावरांसाठी चारा, कालवण म्हणजे भाजी, आपण डब्यात जी भाजी खातो ना ती. आणि ह्या रोडला जाताना मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर इथं मला बघितल्यानंतर वाईट वाटलं की या ठिकाणी जाळ लावलाय, झाडाच्या खाली एक मध होता. या मधाचा एक ब्लॉग मला खूप छान करून टाकायचा होता, पण मालकाला कधी दिसलं कोणाला आणि त्यांनी ते जाळून टाकलं आणि तो ब्लॉग मित्रांनो आपल्या हातून निसटला. देते की मग आम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे. माशा आहेत किती हा आता ना. यायला आपल्याला थोडा उशीर झाला म्हणून आता शेजारी जो मुलगा उभारला होता त्याचं नाव ओम आहे. ओमनं काय तर छेडछाड केल्या, काठी वगैरे घातल्या. कशाला काठी कशा घातल्या शाने? काठीन पाक तुटले, सगळं तुटून पडले निम्म. हा गुलाबी ड्रेसचा ओम आहे, ज्या ठिकाणी त्यानं काठी घालून काय तर पाडापाडी केली. त्यामुळे माशा नक्की खवळलेल्या असतील आणि त्या ठिकाणी काहीतरी पडलेलं दिसलं. म्हणजे एखादी पोळी त्याने बाहेर काढून टाकलेली आहे आणि शिवाय काहीतरी जाळ लावायचा प्रयत्न देखील केला होता. तर असं केल्यानं किमान काहीतरी कसं होऊ शकतं, घरबीर पेटलं तर कोणाचं काय करतात, तसं काय करू नका म्हणून पोरं त्याला कावली. मी म्हटलं अरे कावू नका मित्रांनो, काही कावू नका, आता आपण जसं आहे त्या कंडिशनला काढूया. तुम्हाला बरोबर मी याच्यापासून मुक्त तुम्हाला करून देतो बरोबर. हे बघा दगड देखील मारला आहे, म्हणजे त्यासोबत भरपूर अन्याय झाले. आता गोम्या काय रे, ओम्या का गोम्या काय काट्या बिट्या घुसवलाय, पाडलाय सगळं निम्म. कसं काढायचं आता हे? एक सलग पोळ्या असतात, किमान 7 किंवा 4 अशा प्रकारे पोळ्यांची लाईन असते आणि तुटून पडल्या. आता तर त्यातली एक पोळी घेतली आणि प्रत्येकाला आता मध आता वाटणार आहे मित्रांनो. मी मध अतिशय गोड आणि अतिशय चविष्ट आणि हेल्दी असतो. सर्व मित्रांना मी मध तो जशी पोळी घावील तशा प्रकारे वाटून टाकला. आणि नंतर ज्या मेन पोळ्या आहेत, म्हणजे मागे मागे एक सलग पोळ्या आहेत, त्या काढताना मात्र रिस्क होणारच आहे. त्या पोळ्या मात्र मी नंतर ठेवून घेणार अशा प्रकारे आहे. आणि आता चालू करू. मित्रांनी आपल्या काही मित्र नको म्हणालते, तर काही मित्र मागून मागून म्हणालते. ज्यांनी एकदा चव चाकल्या ते मात्र मागून खाणारच, अशी मधाची चव असते नॅचरल. आपण तर काय मित्रांनो हाताला पूर्णपणे चिकटला. आमचा आवळी बघा ताट घेऊन आलाय आणि तो नको नको म्हणू लागलाय. हाताला पूर्णपणे मध चिकटला मित्रांनो. पण मधाचं वैशिष्ट्य बघा, मध हाताला चिकटला की तुम्हाला हाताला कचरा वगैरे कितीही लागून दे, पण पाण्याची धार जर हातावर पडली की जाग्याला मध एकदम हात आपला स्वच्छ म्हणजे स्वच्छच होतोय. माझा मात्र हात आता पूर्णपणे माकलाय. आता मला हात चाटावाच लागेल, त्याशिवाय खाता येणार नाही. अजून कोणाला पाहिजे तुला? अतिशय चिकट आणि चिकट असतो, म्हटलं दुसरा कुठला उपायच नाही. त्याशिवाय दाताला आपल्या कसं वाघाय दाताला कसं कातडे असतात बघा, तसे दाताला थोडे खर्रे असतात आणि ते खर्रे सगळे वडून खातात मध असं बरोबर. त्यामुळे तो पर्यायच नाही, त्यामुळे तसंच खाण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता झाली कलाकारी सुरू, म्हणजे मध काढायची प्रोसेस हळूहळू सुरू झाली. अतिशय जबरदस्त असा झटका दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिला काटा काढला लागतो, नाहीतर विष उशीरपर्यंत उतरते. त्याची एक प्रोसेस असते, मी तुम्हाला नंतर सांगेन की कशी असते. म्हणून पहिला काटा काढला. आणि मित्रांनो भाग करायसाठी खरंच खूप मेहनत लागत असते. शेअर मात्र नक्की करत चला, आणि भाग अजून भरपूर आहे पुढे आणि मजेशीरच आहे. काय आता ब्लॉगला चावली. आता तर बघा मित्रांनो, ब्लॉगरसने माशी चावलेली आहे. ब्लॉगर दुखाले काय?
जातो ब्लॉगर तिथं आहेत. ब्लॉगर नाही सांगू काही तर कळेल. ब्लॉगर पाटर मासे आलेला आहे. त्यात नाही आहे काय घेऊ नका. काय बोलणार बोल. ब्लॉगर मासे आली ब्लॉगर मला द्या ती. मी बोलतो कोणतर बोलते आणि मी तर बोलतो. ब्लॉगरने आता मत काढला आहे. तुमच्या गल्लीतला तुला चावलं बिलं तुला मला सवय आहे ती चवून अंगात आमच्या पूर्व विष काढून हे आता माशाला आहे कुठे. आता खूप मासे येणार आहेत. आता धरणार मासे ना. ब्लॉगर जाऊ नका पुढे. चला पुढे जाऊया. आला चिंतामणी आला. लोड आला लोड. भाऊ पटलाचा विषय नाही तर ब्लॉगरने आता मत काढलाय. माश्या सगळ्या उठवल्या आहेत. आता काय ब्लॉगर मला सांगा. ब्लॉगर सगळं ओके आहे. सगळं येते ब्लॉगर काय विषय नाही. ब्लॉगर माशाला तोंडापाशी. ब्लॉगर सांभाळून. हॅलो हे ब्लॉग कसा विषय माईक हा बोल. आता ब्लॉगरचा विषय हार्ड झालाय. ब्लॉगर सगळ्या लाईक करा. फॉलो करा. सबस्क्राईब करा. मोठ्यानं बोलत नाही. एक 3 माश्या चावल्यात पण माश्या मधात भरपूर कमी आहेत आणि मुलाने बघा दंगा कसा करून कचरा केलाय. हॅलो भावनो ब्लॉगरचं 3 के होत आल्यात. लवकर ब्लॉगर आपल्या 50 मिलियन कला डायरेक्ट 50 मिलियनला जायला पाहिजे उद्या. आणि हे काय तर दिसतंय मला. हा हे एवढ्या अडचणीचं ठिकाण आहे म्हटलं काय ना काय असणार. तर लहान सापाच्या एका अंड दिसलं आपल्याला. अंडी पुन्हा ठेवून देणार आपण. सापाची अंडी गावलेली आहे. सापाची अंडी ब्लॉगर सापाची अंडी गावलेली आहे. कसं काय कळालं. इकडे की मी बोल. ब्लॉगरनी सापाची अंडी गावलेला आहे. ब्लॉगर साप पाठीमा लागेल धरेल. ब्लॉगर शिस्तीत काढायचा आहे. अवनीशाची पार्टी आहे. विषय कुठं चावलं ब्लॉगर. आता खूप मासे आले. बस खूप माशाचे आहेत. आई शपथ बाबा गणपत. आईचं नाव गवळी. बाबांना लावली फेरेल लावली. सगळीजण लाईक करा. फॉलो करा. सबस्क्राईब करा. आता माहिती जो चमकत आहे तो तर मधच आहे. पण जे ब्लॅक झाले होल आहेत ब्लॉक. ते ब्लॉक होल मध्ये काही होलामध्ये मध असतो तर काही होलामध्ये त्याच्या अंड्याची पिल्ले असतात. हे ओळखणं खूप अवघड असते. ते आपल्यालाच माहिती आहे. आता ही पोळी काढली की मेन आपलं काम होणार आहे. पांड्या त्याचा सत्य तर आया मत काढिंग मधमाशी माशे मोबाईलचे कॅमेरा आई देवली लागल्या.
मधमाशा कमी होत्या म्हणून आपण त्याचा गैरफायदा मित्रांनो कधीही घेतला नाही. मागे एकदा मधाचा भाग तुम्ही पाहिला, अशा नाळा झाडा मधमाशा कमी होत्या, पण लई भयानक मध होता, तरी देखील आपण मध कमीच काढलाय. इथं पण आपण तसं करणार आहे, एक थोडा मध शिल्लक ठेवणार त्यांच्यासाठी. थांबा आता, लय हसायला त्यांच्याकडे रिकामी पोळी टाकतो. त्यात काय नाही काय नाही. गाड असते मध नाही आणि माशी असते. मी ओमच्या घरातून टावेल मागवून घेतला, कारण की शेवटची पोळी होती आणि पूर्णपणे माशा त्याला घोंगवालत्या. आणि ही पोळी काढली की मध संपणार आहे आणि हात डायरेक्ट घालणं हे खूप अवघड होतं. खूप वेळा माशा आता चावल्या असल्यामुळे हाताला 3 चावल्यात आणि खूप दुखत होतं. मग आता हे टावेल घालून हात धुवल्या म्हटलं, कारण की कुठली सेफ्टी घेतली नव्हती. आणि आपण शेवटची पोळी आता टावेल घालून काढली आणि मध हा पूर्णपणे कंप्लीट केला. तू ग बस. मध आहे. कुठलं जाऊ द्या मी खाणार. आता ज्या पोळीत मध नव्हता, मुलांना तू वाटलं सगळा मध आणि थोडा मध माझ्यासाठी ठेवून घेतला. आणि ही पोळी बघा तुम्हाला दिसेल, आधी मी पोळ्या शिल्लक ठेवल्यात की त्यांच्या मधमाशासाठी स्टॉक ठेवलाय. आणि आता मधल्या घडलेल्या काही घटना तुम्हाला दाखवतो मी. हॅलो माईक. अतिशय क्लोज गेल्यामुळे हे असं होत होतं. आणि मधमाशा मात्र कमी होत्या, एकदा इथं चावली होती, हाताला तर पूर्णपणे चावली होती. असा एखादा क्वचित भाग मित्रांनो खूप मोठा होतो, कारण की पूर्ण दाखवा लागतो म्हणून. आता उन्हाळ्या सुट्टीमध्ये मधाचे भरपूर भाग येणार आहेत, शिवाय मयुरेश देखील सुटला येणार आहे. त्यानंतर जांभळे, मध वगैरे भरपूर भाग आहेत. पाहत चला, पोहत चला, उद्या पहा हा भाग.